काँग्रेसनं वंदे मातरमचा अपमान केल्याच्या आरोपाप्रकरणी आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। सोनिया गांधींनी देशाची माफी मागावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे। जनसंघ आणि हिंदू महासभेनं कधी वंदे मातरम म्हटलं नाही, कधी तिरंगा खांद्यावर घेतला नाही। भाजपनं आम्हाला शहाणपणा शिकवू नये अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। जो वंदे मातरम ज्या लोकांनी कधी म्हटलं नाही, भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण जी त्यांची वंशावळ आहे, मग त्यामध्ये जनसंघ असेल, हिंदू महासभा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांनी कधी वंदे मातरम म्हटलं नाही, तिरंगा खांद्यावर घेतला नाही। आणि आता जर ते आम्हाला शहाणपणा शिकवत असतील तर कुठेतरी श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सोबत, जिन्नांच्या सोबत हे आघाडीमध्ये मंत्रिमंडळात कसे होते त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। इंग्रजांच्या सोबत स्वातंत्र्याला विरोध का करत होते ते त्यांनी सांगावं। व वंदे मातरम म्हणत असताना संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कोण फासावर गेलाय सांगावं। यांनी काँग्रेसची निदर्शनं वंदे मातरम करावं हे हास्यास्पद आहे। त्यांचा आणि देशाचा, स्वातंत्र्याचा आणि वंदे मातरमचा काही संबंध नाही। सोनिया गांधीजी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या, या गीताचा अपमान करणाऱ्या, राष्ट्रभक्तीचा अपमान करणाऱ्या लोकांना कडक कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती माननीय पंतप्रधान मोदीजींना आहे, माननीय गृहमंत्री अमित शहाजींना आहे।